नमस्कार मित्रांनो, मी धीरज अंकुशकर। तुम्हाला माहितीच असेल MPSC मार्फत भरती निघालेली आहे। 8169 जागांकरता ही भरती असणार आहे। तर त्यासाठी फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहेत। 25 जानेवारीपासून फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर क्लर्क, असिस्टंट आणि इन्स्पेक्टर अशा पद्धतीचे विविध पदं आहे। तर यासाठी नेमकं जे काही डॉक्युमेंट आहे ते कोणते कोणते लागणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत। जसे की प्रूफ ऑफ नॉलेज ऑफ मराठीसाठी कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे, त्यानंतर एज प्रूफ वगैरे असेल, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर इथे पाहू शकता तुम्ही जे काही आयोगामार्फत इथे जाहिरात आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 8 नंबरच्या पॉईंटमध्ये पूर्व परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धतसुद्धा दिलेली आहे। अर्ज सादर करण्याचे जे काही टप्पे आहेत ते तुम्हाला 4 स्टेपमध्ये तुमचा जे काही फॉर्म आहे ते भरायचा आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचं प्रोफाईल कंप्लीट असणं गरजेचं आहे त्या वेबसाईटवरती। जर नसेल किंवा त्याच्यामध्ये काही अपडेट करायचं असेल एज्युकेशनल डिटेलमध्ये तर ते तुम्हाला अपडेट करून प्रोफाईल कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागेल। त्यानंतर फी पेमेंट करायचं आणि त्यानंतर तुमचे जे काही परीक्षा सेंटर असतील ते तुम्हाला सेंटर निवडायचे आहे, 4 सेंटर। त्यानंतर तुमचा जे काही फॉर्म आहे ते तुम्हाला सगळं व्यवस्थित कंप्लीट झाल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे। तर त्यासाठी जे काही फॉर्म भरत असताना जे काही डॉक्युमेंट लागतात तर इथे आपण डॉक्युमेंट पाहू शकता। सध्या इथे डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा देण्यात आलेली आहे। तर इथे जे काही कॅटेगरीनुसार तुम्हाला डॉक्युमेंट लागतील तर इथे टोटल 19 प्रकारचे इथे डॉक्युमेंट देण्यात आलेले आहेत। तर पहिल्या नंबरला पाहू शकता तुम्ही इथे नावासाठी पुरावा आहे, SSC मार्कशीट जे आहे ते तुम्हाला लागणार आहे नावासाठी। तर इथे सर्व डॉक्युमेंटची साईज 50 ते 500 KB दरम्यान असायला पाहिजे तरच ते अपलोड होणार आहे। त्यानंतर वयाचा पुरावामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड देऊ शकता किंवा 10वीचं इथं बोर्ड सर्टिफिकेट किंवा ज्याला आपण सनद म्हणतो ते सुद्धा तुम्ही देऊ शकता। त्यानंतर शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा। तर शैक्षणिक अर्हतामध्ये तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशनची लास्ट सेमिस्टरची मार्कशीट असेल किंवा तुम्ही ॲन्युअल पॅटर्न असेल तर 3rd इयरची मार्कशीट देऊ शकता। त्यानंतर सामाजिक मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, तर याच्यामध्ये तुम्ही कास्ट सर्टिफिकेट देऊ शकता। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा। त्यानंतर अर्ज सादर करण्यास अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल। तर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल, तुमची कॅटेगरी जर इथे नॉन क्रिमिनलमध्ये तुमच्या कॅटेगरीला लागत असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल जे आहे ते व्हॅलिड नॉन क्रिमिनल लागणार आहे। त्यानंतर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर माजी सैनिक असाल तर त्याचं सर्टिफिकेट, खेळाडू असाल त्याचं लागणार आहे, अनाथामधून तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्याचासुद्धा तुम्हाला लागणार आहे। विशिष्ट आरक्षणातून तुम्ही करत असाल, प्रकल्पग्रस्तासाठी सर्टिफिकेट लागणार आहे, त्याचा तुम्ही लाभ घेत असाल तर भूकंपग्रस्त आहे, अंशकालीन पदवीधर कर्मचाऱ्यासाठी आहे। त्यानंतर इथे 14 नंबरला अराखीव महिला असेल। त्यानंतर इथे डोमेस्टिक सर्टिफिकेट वगैरे अधिवास प्रमाणपत्र इथे पाहू शकता तुम्ही। त्यानंतर 15 नंबरचा पॉईंट आहे SSC नावात बदल झाल्याचा पुरावा। नावामध्ये काही बदल झाला असेल तर त्याचा पुरावा लागणार आहे। त्यांचा मराठी भाषा, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे काही बोर्ड सर्टिफिकेट आहे 10वीचं ते तुम्ही देऊ शकता, कारण की 10वीमध्ये आपल्याला मराठी भाषा असते सर्वांना महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळं ते तुम्ही तिथे अपलोड करू शकता। त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, लग्न तुमचं झालं असेल, मॅरिड असाल तुम्ही तर त्या संदर्भात इथे तुम्ही देऊ शकता। त्यानंतर टायपिंग वगैरे झालं असेल मराठी इंग्रजी तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही देऊ शकता। त्यानंतर विविध तुम्हाला जर अनुभव असेल, कुठला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही देऊ शकता। तर तुम्हाला फॉर्म भरताना जे काही तुम्ही ज्या पोस्टसाठी फॉर्म भरताल त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे तिथे अपलोड करावे लागतील तुमच्या कॅटेगरीनुसार। तर हे अशा पद्धतीची डॉक्युमेंटची लिस्ट आहे जी की MPSCसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्यासाठी तुम्हाला हे महत्त्वाचे राहणार आहे। त्यानंतर आता महत्त्वाच्या डेट्ससुद्धा इथे तुम्ही पाहू शकता। तर इथे अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 25 जानेवारी 2023 पासून फॉर्म सुरू झालेले आहेत। शेवटचे दिनांक इथे 14 फेब्रुवारी 2023 ही असणार आहे। तर या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचे जे काही फॉर्म आहे ते भरायचे आहे विथ पेमेंट। तर पेमेंटसुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे कंप्लीट ऑनलाईन पद्धतीने। जर तुम्ही चलनद्वारे करत असाल तर 19 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला जे काही पेमेंटसाठी आहे ते वेळ मिळणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये MPSCसाठी जे काही आवश्यक डॉक्युमेंट आहे ते कोणते लागणार आहे त्याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। तुम्हाला सुद्धा ही माहिती किंवा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।